तो एक गुरुवारचा दिवस होता. मी लवकर उठून माझ्या नातेवाईकाकडे कामानिमित्त गेलो. तेथील काम आटोपून दुपारी 2 वाजता परत फिरलो. मग तेथे सिद्धेश्वर कुरवली येथे पोचलो. विचार केला आज यशवंत बाबांचे दर्शन घेऊन जायचे. मग मी बाबांच्या मठाकडे निघालो. मनात वेगवेगळे विचार येत होते. बाबा त्यांच्याकडे येणाऱ्या भक्ताकडे पाहतात व काही लोकांना जवळ येऊ देत नाहीत. तर दर्शनासाठी त्याच्याजवळ जाऊन दर्शन घेतले होते व बाबांशी बोललो होतो. त्यामुळे मी बिनधास्त बाबांच्याकडे निघालो. मला मठाजवळ एक ओढा आहे. त्या ओढ्याकाठी बाबा बसले होते. मी बाबांना पाहिले व लगेच बाबांच्या जवळ पोचलो. बाबांना नमस्कार केला. बाबांनी माझ्याकडे पाहिले व हाताने खुडवून मला बसण्यास सांगितले. मी लगेच माझी चप्पल काढली व बाबांच्या जवळ जाऊन बसलो. बाबांनी वरती आकाशाकडे पाहिले व माझ्याकडे पाहिले व मला कडक शब्दात बोलले, चाल, उठ आणि चालता हो, सरळ घर गाठ आणि मी सांगतो ऐक. रस्त्यामध्ये थांबायचे नाही, कोणाशी बोलायचे, सरळ घर गाठ, लवकर निघ. मी उठलो, हात जोडले व माझ्या चप्पल पायात घालत तिथून निघालो. बाबांनी सांगितले प्रमाणे पाय झपाझप उचलून घराच्या वाटेने निघालो. परंतु मनामध्ये विचारांचा मोहोळ उठले होते की बाबा मला असे का बोलले. ह्या विचारात मी माझी पिशवी घराजवळ पोचलो. माझी पिशवी फेकली व कामाला लागलो. रिकामा गोणी घेऊन त्यामध्ये गहू पटापट भरून घरामध्ये टाकले. पाहतो तर काय, धो पाऊस. मग बाबांचे बोलणे आठवले. म्हणजे बाबांनी आधीच पुढचे दिसले म्हणून त्यांनी मला लवकर घरी पाठवले. बाबांना भूत भविष्य समजत होते. मला बाबांची प्रचिती आली. बाबा देव अवतारी होते. त्यांच्या मुखातून निघणारा शब्द एक शब्द सत्यवचन होते. असे होते यशवंत बाबा. यशवंत हो, जयवंत हो, यशवंत बाबा महाराज की जय.